छान जगा ना, एवढं छान जगा. हरी तुझे नाम गाली न खंड, या बिन पाखंड नेले काही. नामस्मरण करायचं होतं. साधू संतांनी गोड उपदेश दिला, परंतु नामस्मरणाला किती जण लागले याचा मात्र विचार करावा लागतो. प्रत्येक व्यक्ती आयुष्य जगते, परंतु स्वतः करता जगते की समाजाकरता जगते याचा विचार मात्र करावा लागेल. साधू संतांनी आयुष्य जगलं, परंतु ते दुसऱ्या करता. आम्ही आयुष्य जगतो, परंतु ते आम्ही स्वतः करता जगतो. महाराज ठीक आहे ना. आई वडील ही गोष्ट अशी आहे की महाराज, ज्याला आई वडिलांबद्दल प्रेम असतं त्याला आमच्यासारख्या कीर्तनकारांनी 10 वेळा सांगायची गरज नाही की आई वडिलांची सेवा करा. अरे ज्याचं प्रेम आई वडिलांवर आहे ना महाराज, तो सेवेशिवाय राहू शकत नाही. का? कारण हा महिमा आहे आई वडिलाचा. तसं साधू संतांचं जीवन आहे. साधू संतांवरती प्रेम करणारा आणि देवावरती प्रेम करणाऱ्या साधकाला 4 वेळा सांगा बरं. केवळ काशी साधू संतांनी सांगितलं महाराज, आई वडिलांची सेवा केली ना, काही तीर्थक्षेत्र यात्रा करायची गरज नाही. आता एवढं फॅन आलं महाराज, प्रत्येक जण उठतो सुटतो, ट्रिपा काढतो, यात्रा काढतो. चला वाराणसी, चला वृंदावन, चला मथुरा. घरात असलेल्या आई वडिलांकडे बघायला वेळ नाही महाराज. घरात असलेल्या आईला हे 10 ते 12 दिवस जेवण कोण घालील याचा विचारही महाराज त्या व्यक्तीला नाही. असा विचार करावा असा वाटतो की आम्ही निघालो प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायला, परंतु घरात असलेल्या रामाकडे बघायला आम्हाला वेळच नाही हो. हे ज्याला त्याला कळेल की ज्याचं प्रेम आई वडिलावरती, ज्याला आई वडिलांची किंमत कळाली ना महाराज, त्याला बाकी काय सांगावं. तुकोबराय सांगतात, देवाची ही किंमत ज्याला कळते ना महाराज, त्याला पुन्हा पुन्हा सांगावं लागत नाही की तुम्ही कीर्तनात या, तुम्ही रात्रंदिवस भजन करा आणि या भजनामध्ये तल्लीन होऊन जावा. ज्याला भगवंताच्या नामाची गोडी लागली महाराज, तो रात्रंदिवस भजनात रंगणार म्हणजे रंगणार. कीर्तनाला या या म्हणावं लागणारच नाही. का? कारण कीर्तन हा आवडीचा विषय होतो महाराज ठीक आहे ना. आणि ज्या साधकाला भजनाने कीर्तनाशिवाय नामस्मरणाशिवाय राहणं अशक्य होतं महाराज, तो भक्त देवाचा झालाच म्हणून समजा. विठ्ठल विठ्ठल अशी सुंदर अवस्था माझ्या साधू संतांची आणि सहसा महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची झाली हो. नामस्मरण इतकं वाढावं. जिभेने नामस्मरणाला सुरुवात केली ना तर महाराज ती जीवा नामस्मरणाशिवाय राहतच नव्हती. जिथं असेल तिथं महाराज मुखातून विठ्ठल 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 विठ्ठल. रात्रंदिवस विठ्ठल नाम चालू झालं. अहो येता जाताना सगळ्यांनी म्हणावं, तुकोबरायांना का वेळ लागलं की काय? तुकोबरायांना वेळ लागलं की काय? तुकोबरायांनी सांगावं, नाही वेळ लागलाय. तुम्ही म्हणताय ना ते खरंय, मी वेडा झालोय. परंतु महाराज पंढरपूरच्या पंढरीश परमात्म्याच्या नामानं आम्ही इतके वेडे झालो की आम्हाला या देहाचं भान राहिलेलं नाही. का? बेढारे पंढरी, बेढारे पंढरी, वेडारे पंढरी, वेडारे पंढरी, मोठे लावा भीमा तेरी, मोठे लावा भीमा तेरी. पंढरीचा पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्ता करता वेडा झाला. ज्यावेळी माझा भक्त देवा करता वेडा होतो त्यावेळी महाराज हा देव सुद्धा या भक्ता करता वेडा होतो बरं का. आणि अशा वेळी देव सुद्धा या भक्ताची वाट पाहत असतो. म्हणून म्हणतात ना, पंढरी सी जा रे
झाल्या ढोसो सारा दिनाचा सोयरा पांडुरंग. आमची माय आमचा बाप माझ्या विटेवरती उभा आहे, आमची वाट बघतायत हे त्याला कळतं. माझ्या जो भक्त बाळाप्रमाणे त्या आई वडिलावरती प्रेम करतो, म्हणून असा भक्त हा ज्यावेळी पंढरपूरला देवाला भेटण्याकरता जातो ना, त्यावेळी असं वाटत असतं कधी एकदाच्या माझे आई वडील मला डोळ्यांनी दिसतात आणि कधी एकदा माझ्या आई वडिलांना डोळे भरून पाहतो. म्हणून तुकोबाराय सांगतात की अरे त्यांना बघितल्यानंतर त्यांच्या चरणाचं दर्शन झाल्यानंतर आता मात्र देवाला विसरणं अशक्य महाराज. का त्यांच्या चरणाचं दर्शन झालं आणि आता काय सांगावं, हे चरण इतके सुंदर आहेत. एकदा का हे मन त्या चरणाशी लीन झालं की आता हे मन कुठेही धावा करत नाहीये, हे मन स्थिर झालं. का? कारण आता देवाशिवाय मला कुणीही दिसत नाही. या मनाची अवस्था कशी आहे महाराज, आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन, धावे मन, आता कुठे धावे मन, हो ना, आता कुठे धावे मन. विस्मरण होणं हा प्रकारच राहिला नाही. फक्त डोळे झाकावेत आणि भगवंत समोर उभं राहावा, एवढी सुंदर अवस्था एका साधकाची आणि एका भक्ताची होते महाराज. असा भाव आपल्या अंतःकरणाचा असावा असं मी सांगत नाही, साधू संत सांगतात. पण रात्रंदिवस आम्ही देवाच्या भजनामध्ये तल्लीन व्हावं ना, त्यावेळी आमच्या मनाची अवस्था इतकी सुंदर होते. त्यावेळी तुकोबाराय सांगतात की आमचा भाग निघून गेला, आमचा शील निघून गेला. आळस आणि मायबापो या देवाबद्दल किंवा परमार्थाबद्दल असलेली ही निशंक अवस्था ही महाराज दूर होत असते. नाही, देव हा आता आमचा काही असेल तो सर्वे सर्व हे एका साधकाची अवस्था होते. आणि त्याच्यानंतर ज्या आनंदाची प्राप्ती झाली त्या आनंदाचं अजून काय वर्णन करावं महाराज. का? कारण परमार्थामध्ये नामस्मरणानं आलेला आनंद, नामस्मरणानं आलेलं समाधान याची तुलना या जगभरामध्ये कशाशीही करता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अवघा झाला श्री आनंद. आनंद का झाला? कारण तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण पाहिल्यानंतर हे मन कसं होतं, आता कुठे धावे मन, हे मन स्थिर झालं. मग आता पुढे काय अवस्था होते, आम्ही तल्लीन झालो. परंतु या भजनाचं इतकं वेळ लागलं की पुन्हा भीती वाटायला लागली की कोणती तरी गोष्टी आड येऊन आम्ही देवापासून लांब जाऊ नये, हे नामस्मरणामध्ये खंड पडू नये, हे तुकोबारायने वाटतं महाराज. देवाने सुद्धा सांगावं तुकोबाराय तुमचं काय मागणं असेल तर मागून घ्या. तुकोबारायने सांगावं देवा मला काही नको, मला काही नको, परंतु सुंदर असं परमार्थिक आयुष्य मला मिळालं ना तर रात्रंदिवस तुझं भजन करतो आहे, रात्रंदिवस तुझं नामस्मरण करतो आहे. तर या नामामध्ये या भजनामध्ये कधीही खंड पडू नये देवा, एवढंच एक मागणं तुमच्या चरणाशी आहे. अभंगाचं प्रथम चरण. हरी तुझे नाम गाईन खंड, 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 हरी तुझे नाम गाईन अखंड, हरी तुझे नाम
अंतरी विश्वाचा अखंड नामाचा अंतरी विश्वाचा अखंड नामाचा अंतरी विश्वाचा अखंड नामाचा अंतरी विश्वाचा अखंड हरी तुझे नाम गाईन अखंड या विना पाखंड नेमकाही या विना पाखंड नेमकाही या विना पाखंड नेमकाही हरी या विना पाखंड नेमकाही पाखंड किती सुंदर मागणं आहे हो. फक्त नामस्मरणामध्ये कधी खंड पडू देऊ नको देवा. अहो आणि असंच मागणं आपलंही आयुष्य जगताना असावं. देवा सुंदर मनुष्य देह दिला, परंतु या मनुष्य देहाचं कल्याण कशामध्ये आहे ना, हा सुखकर मार्ग आम्हाला मिळावा. आणि हा मार्ग ज्यावेळी आम्ही कंठत असतो, ज्यावेळी मार्ग चालत असतो ना, त्या मार्गामध्ये अनेक अडथळे येत असतात महाराज. परंतु त्या अडथळ्यांवरती मात करण्याची ताकद देवा तू आम्हाला द्यावीस आणि सुंदर असा हा मार्ग सुखकर करता यावा. कारण परमार्थ करत असताना बऱ्याच अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. परंतु तुकडोबाई सांगतात तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा बाबा की आपण आयुष्य काय जगतो आहे, आणि ज्यानं हा विचार केला त्यानं आयुष्य सुंदर जगावं याच्याकरता धडपड केली पाहिजे. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं क्षणोक्षणी हाची करावा विचार, 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 करावा या पार भव सिंधू, करावा या पार भव सिंधू, नाशिवंत देव जाणार सकेल, नाशिवंत देव जाणार सकेल, करावा या पार भव सिंधू, करावा या पार भव सिंधू, नाशिवंत देव जाणार सकेल, नाशिवंत देव जाणार सकेल. क्षणोक्षणी हाची करावा विशाळ, करावया पार भव सिंधू. आयुष्य जगायचंय महाराज. क्षणाक्षणाला विचार करा आयुष्य आपण कसं जगतो आहोत. मानव देह मिळाला, परंतु मानव देहामध्ये नक्की आम्हाला काय करायचं होतं हे महाराज आम्हाला समजलं का? नाही समजलं. लोक परमार्थ करत आहेत, परंतु परमार्थ करत असताना आपण योग्य रीतीने पुढे चाललेलो आहे का याचा विचार प्रत्येकाला करावासा वाटतो महाराज. अन्यथा रोज ज्ञानेश्वरी वाचणारे, रोज हरिपाठ करणारी सुद्धा भक्त मंडळी आम्हाला या समाजामध्ये दिसतात, परंतु वाचन होतंय, मला श्रवण होतंय, परंतु आकलन आणि आचरण मात्र तसं होत नाहीये महाराज. आज आम्ही जगाला उपदेश करतोय आई वडिलाची सेवा करा, मग त्यावेळी असा प्रश्न पडतो मला समाजानं जर विचारलं की तुमचे आई वडील घरामध्ये काय करतायत, त्यावेळी समाजाचा नक्की अधिकार आहे की जे कीर्तनकार सांगतात आई वडिलांची सेवा करा, आधी कीर्तनकारांच्या आई वडिलांची काय अवस्था आहे ते घरी जाऊन बघणं हे तुमची गरज आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की आम्ही जगाला सांगतोय, परंतु आमच्याकडे आचरण कितपत आहे हे मात्र प्रत्येकाने बघावं. मी आमच्यावर बोलते म्हणजे फक्त आमच्याकडे बघायचं नाही बरं का, याच्यामध्ये तुम्ही सुद्धा येता का? कारण अडचणीमध्ये उपदेश द्यायला आणि सल्ले द्यायला हजार जण उभे असतात, परंतु अडचणीच्या वेळी मदतीला मात्र एखादा सुद्धा तिथे उभा राहत नाही. तुम्ही एक काम करा, आजी आजारी झाल्या का तुम्ही प्रतिभला घेऊन जा, नाही नाही तुम्ही एक काम करा यशवंतला द्या, अहो भोवताली उभा राहून नुसते सल्ले द्यायला तुम्ही ही गाडी न्या, तुम्ही इथं जा, तुम्ही पुण्याला जाऊ द्या. अरे पण गाडीचा प्रॉब्लेम आहे, त्यावेळी असा येत कोणी पुढे येत नाही की काळजी करू नका माझी गाडी, माझ्या गाडीत घाला, मी तुमच्या बरोबर पुण्याला येतो. सल्ले द्यायला हजार
तुम्ही कीर्तन ठेवायचं ना, हा अमक्याचं ठेवा, हा तेवढं घेतात एवढं घेतात, हे सगळं नियोजन करा. सांगायला हजार जण, परंतु इथं राबायला एकही नसतो महाराज, ठीक आहे ना. त्यामुळे जे कोणी नियोजन करतं, जे कोणी स्वतः ते कार्य करतं, त्याला जाऊन विचारावं की महाराज हे करण्यामागं काय धडपड असते. सांगण्याचं तात्पर्य असं की आम्हाला आयुष्य सुंदर जगायचं हे आम्ही खूप वेळा ऐकलं, आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं हे सुद्धा खूप वेळा ऐकलं, परंतु ते कल्याण कशामध्ये आहे आणि हित कशामध्ये आहे हे सांगणारा आम्हाला भेटणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला सांगणारा सुद्धा तो आधी स्वतः जगणारा असला पाहिजे. त्यावेळी महाराज त्या व्यक्तीने सांगितलेला बोध आमच्यापर्यंत पोहोचत असतो. मग जाता जाता सांगून जाते, इथं बोध देणारे सद्गुरु तत्वावर असणारे माझ्या साधू संतांशिवाय दुसरे कोणी नाहीत. माझे साधू संत इतके श्रेष्ठ आहेत महाराज, नुसतं त्यांच्या नामानं सुद्धा भवसागर पार करला जातो. अहो येण्या जाण्याची चक्कर चालली आहे ना, हे जन्म मृत्यू मरण महाराज, याच्यातून सुद्धा पार होण्याची ताकद ही फक्त आणि फक्त साधू संतांच्या नामामध्ये आहे महाराज. म्हणून साधक भक्तांनी तुम्ही बाकी काही करू नका, फक्त देवाच्या नाम चिंतनामध्ये राहा, असा आमचा वारकरी संप्रदाय सांगतो. म्हणून फक्त काय करा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. बसल्याने सगळ्यांनी हात वळला, बसल्याने सर्वत पूर्ण झाला का? कीर्तना सर्वत पडतं लक्षण आहे, तर पहिले त्यांनी हात वर करा. सगळे खुशी बसलेले मामांच्या आजी ताई करा प्रेमाने हात वर, आणि भजन देवा करता करा, आजी करता करा, हे नामस्मरण आजी करता. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.